तर मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भाऊच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव ओंकार ग्राफिक डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. तुम्ही मला थंबनेलच समजलं असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती आपण केलेला आहे भावनो. आज आपण केलेला भावनो श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त काय केलेलं आहे, बॅनर डिझाईन केलेलं आहे. PLP फाईलवरती भावनो व्हिडिओ आहे, लक्षात ठेवा. सर्व PLP फाईल भेटणार आहे तुम्हाला आपल्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये. 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठेही असू शकतो भावनो. पासवर्ड टाकून फाईल अनझिप करून घ्यायची. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला भावनो. तर भावनो आजचं जे ट्युटोरियल असणार आहे ते भावनो तुम्हाला सांगितलेलं भावनो थोडक्यात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त. ओके, साईज बघून द्या. आपल्या पिक्सल लॅबमध्ये साईज काय घ्यायची भावनो, आपण डिझाईन करतोय पिक्सल लॅबमध्ये PLP फाईल डिझाईन करतोय, लक्षात ठेवा. 1280 विड्थ ठेवलेली आहे आणि हाईट ठेवलेली भावनो 980 पिक्सल. पिक्सल लॅबमध्ये भावनो ही साईज असते पिक्सलमध्ये. फोटोशॉपमध्ये पण भावनो साईज असते पिक्सलमध्ये, तिला आपण इंचेसमध्ये सिलेक्ट करतो, लक्षात ठेवा. ओकेवरती क्लिक करायचं आणि इथे लेअरवरती जायचं आहे. तुम्ही भावनो मोबाईल रोटेट करून घ्या. रोटेट केल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण ॲडव्हान्समध्ये दिसेल पूर्ण फुल स्क्रीनला की आपण काय काय डिझाईन केलेलं आहे भावनो. ओके, फक्त एवढंच की मोबाईल रोटेट करून घ्या. ओके, तुम्हाला भावनो बरेच जणांनी मी फोटोशॉपवरती पण ऑलरेडी व्हिडिओ आले ते बघितले असेल. त्याच्यावरती भावनो बरेच जणांनी कमेंट केले की भावनो PLP फाईल येऊ द्या. तर भावनो PLP फाईलवरतीच व्हिडिओ घेऊन येतो. बघू शकता तुमच्यासमोर सर्व एडिटेबल अशी PLP फाईल मी तुमच्यासाठी घेऊन येतोय. त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. सर्व भावनो एकदम HD क्वालिटीमध्ये तुम्हाला बॅनर आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे बॅकग्राऊंड बघू शकता. हे बॅकग्राऊंड आपण पूर्ण क्रिएट केलेलं आहे फोटोशॉपमध्ये. पूर्ण लेअर वाईज तुम्हाला मी फोटोशॉपवरती जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल, नसेल पाहिलं तर जाऊन चेक करा. त्यामध्ये मी सर्व सांगितलं आहे भावनो लेअर वाईज कसे डिझाईन करायचे बॅकग्राऊंडवरती. ओके, ओव्हरले वगैरे काय काय इफेक्ट मारायचे, पूर्ण ब्रश वगैरे जे आहे सर्व ते तुम्हाला फोटोशॉपच्या व्हिडिओवरती सांगितलेलं आहे भावनो. पण तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ही PLP फाईल पाहिजे त्यासाठी नक्की व्हिडिओ पूर्ण बघत चला. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता एका असणारे भावनो बॅकग्राऊंड सांगितले तुम्हाला फुल HD. त्याला आपण लॉक करून घ्या. लॉक केल्याच्यानंतर ते तुम्ही पाहिजे तर तुम्ही भावनो याची PNGमध्ये सेव्ह करून दुसऱ्या बॅकग्राऊंडला किंवा कुठेही तुम्ही यूज करू शकता. असं आहे, तुम्हाला फ्रीलान्स तुम्हाला दिलेल्या भावनो, लक्षात ठेवा. ओके, कोणताही कॉपीराईट इश्यू येणार नाही, लक्षात ठेवा. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे 24. ओके, त्याच्यानंतर पुढे ते भावनो लॉक करूया आपल्या बॅकग्राऊंडला. ओके, लॉक केल्याच्यानंतर इथे बघू शकता एक असणारे भावनो आपले श्रीकृष्ण तुम्हाला दिसत असेल. मी फोटोशॉपमध्ये हे डिझाईन केलेलं आहे पूर्ण एकदम HD क्वालिटीमध्ये, पूर्ण क्रॉप वगैरे, लक्षात ठेवा. जे केलेलं आहे ते सर्व तुमच्यासमोर सांगतोय भावनो. ओके, असं नाही की आपण काय बाहेरून वगैरे घेतलेलं आहे. सर्व ॲड वगैरे क्रॉपिंग वगैरे आपण केलेलं आहे फोटोशॉपमध्ये. ओके, फोटोशॉप म्हणजे तोच फोटोपिया. तुम्हाला मी सांगतो भावनो, जे मोबाईल युजर असतील त्यांच्यासाठी फोटोपियामध्ये फोटोशॉपच्या PSD फाईल ओपन होतात. ओके, ही PLPमध्ये आपण काय केले, आपले श्रीकृष्ण तुम्हाला दिसत असेल त्यांना खतरनाक इरेज आपण करून इथे काय केले, आपण सेट केलेलं आहे आपल्या बॅकग्राऊंडनुसार. हे भावनो असणार आहे ग्रुप बॅनर डिझाईन. तुम्ही सिंगल बॅनर डिझाईन पण करू शकता. दहीहंडी उत्सवानिमित्त तुम्हाला बॅनर येईल PLPवरती. त्यासाठी आपल्या कमेंटमध्ये आपलं टाईप करून टाका भावनो, दहीहंडी उत्सवानिमित्त बॅनर डिझाईन घेऊन या म्हणून. ओके, टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला येईलच लवकरात लवकर, लक्षात ठेवा. हे आता भावनो श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त हा बॅनर डिझाईन तुमच्यासमोर PLP फाईलमध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर इथे लेअरमध्ये बघू शकता. इथे आपण काय केलेलं आहे, जी आपलं पेपर फोल्डिंगचा जो एक इफेक्ट असतो, जर तुम्ही गुगलला गेलं तर इथे सर्च करायचं भावनो पेपर कटिंग इफेक्ट. ओके, इफेक्ट टाकलं किंवा टेक्स्चर वगैरे टाकलं तर तुम्हाला असे कटआउटवाले जे PNG असणार आहेत ते भेटेल. सिम्पल इमेजमध्ये पूर्ण PNGमध्ये डाउनलोड करायचे, HD क्वालिटीमध्ये आपल्या पिक्सल लॅबमध्ये ॲड करायचे. ॲड केल्याच्यानंतर इथे सेट करायचे. सेट केल्याच्यानंतर जेव्हा तुम्ही एक्सपोर्ट माराल तेव्हा तुम्हाला एकदम येऊन जातील. हे बघू शकता आपण हे काय केलेले आहेत, 5 फोटोसाठी आपण इथं काय केलेलं एक बॉक्स घेतलेला आहे. जे ते तुम्हाला काय करायचे, जे ग्रुप बॅनर डिझाईन असणार आहे त्यांचे फोटो किंवा एक सिंगल फोटो जर तुम्ही करत असाल त्यांचा पण फोटो तुम्ही लेफ्ट साईडला लावू शकता. ओके, लेअरमध्ये जायचं. लेअरमध्ये घ्यायच्यानंतर बघू शकता आपण हे लॉक असणार आहे, ऑफ करून ठेवा, लक्षात ठेवा. ऑफ केल्याच्यानंतर म्हणजे लॉक करून ठेवा, जेणेकरून आपण जी दुसरी PNG आपण ना जेव्हा आत घेऊ तेव्हा आपण काय होणार आहे, ती मुवमेंट त्याची लॉक होणार आहे, लक्षात ठेवा. ओके, हे बघू शकता. हे आपण काय केले, खाली बॉटमला पट्टी दिलेली आहे, तिथे आपण लिहिणार आहे शुभेच्छुकांचं नाव. ओके, त्याच्यानंतर बघू शकता दुसरा पासवर्ड भावनो 3535. ओके, त्याच्यानंतर पुढे येते. पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता आपले बघू शकता इथे काय लिहिलेलं आहे, श्रीकृष्ण जन्माष्टमी. हा जो फॉन्ट आहे भावनो ना, तो आहे इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट. जो जास्त मी आता त्याच्यावरती डिझाईन करतोय तुमच्यासाठी, लक्षात ठेवा. कारण की मी तुम्हाला तर फॉन्टसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. त्यासाठी तुम्हाला भावनो व्हिडिओ बघायला लागतील. कोणत्या तरी व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केलेला आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर हा जो फॉन्ट आहे त्याला आपण काय केलेलं आहे, त्याला आपण काय केलं आहे भावनो, एक स्ट्रोक मारलेला आहे जो की व्हाईट कलरचा आहे. प्लस त्याला आपण एकदम मायनसमध्ये म्हणजे जसं ग्रे कलरमध्ये आपण काय केलेलं आहे, शॅडो दिलेलं आहे, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे बघू शकता आपण शायरीवरती बघू शकता इथे झूम आउट करते तुम्हाला. ओके, फक्त मोबाईल रोटेट करून जर तुम्ही पाहत असाल तुम्हाला क्लिअरमध्ये दिसेल. जेव्हा पूर्ण एकदम डिझाईन क्वालिटीमध्ये जेव्हा तुम्ही सेव्ह कराल ना
तेव्हा तुम्हाला बॅनर तुम्ही प्रिंटिंगलाही बॅनर देऊ शकता. लक्षात ठेवा, प्रिंटिंगच्या साईजचं बॅनर डिझाईन आपण करतो. लक्षात ठेवा, क्वालिटी फुल एकदम हाय रेझोल्युशन क्वालिटी भावनो पिक्सेलला प्रोव्हाइड करतो. लक्षात ठेवा. त्याच्यानंतर इथे बघू शकता, रूप मोठे प्रेमळ आहे. हे जे काही असणार आहे शायरी ते पण तुम्ही ॲडिट करू शकता. साधे सिंपल मराठी फॉन्ट आहेत. जर तुमच्याजवळ श्रीदेव फॉन्ट वगैरे असतील त्यामध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. ओके, बघू शकता हे जे खाली बॉक्स आहेत त्या बॉक्समध्ये काय करायचे, तुम्हाला फोटो ॲड करायचे आहेत जे तुमचे शुभेच्छुक असणार आहेत. लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पुढे येतो आहे. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता आपण पुढे काय असणार आहे, डेट लिहिलेली आहे भावनो. इथे बघू शकता लेफ्ट साईडला हा जो बॉक्स आहे कॉर्नर आहे भावनो, त्या तिथे काय होते भावनो, जागा जी रिकामी जरा राहते तिथे आपण काय केलेलं आहे, जे डेट असणार आहे ते डेट आपण इथे ॲड करतो. बघू शकता 26 ऑगस्ट आपण इथे डेट ॲड केलेली आहे. तिला आपण काय करणार आहे, थोडं लेफ्ट साईडला स्क्रोल करूया जेणेकरून तिची मुवमेंट बदलली गेली आहे भावनो. ओके, त्याच्यानंतर इथे बघू शकता आपण हे झूम आउट करूया. झूम आउट केल्यानंतर आपला लोगो पण तुम्हाला इथे दिसत असेल. ओके, ओंकार ग्राफिक डिझायनर जेपेक्स हा जो लोगो आहे तो पण तुम्ही ॲडिट करू शकता, किंवा तुमच्याजवळ जो लोगो असेल तो तुम्ही सेट करून इथे फुल डिझाईन करू शकता भावनो. ओके, तर भावनो तिसरा पासवर्ड असणार आहे भावनो 1010. लक्षात ठेवा. ओके, चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर भावनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भावनो, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भावनो सर्वांना मंगलमय शुभेच्छा. नक्की कमेंट करून ठेवा भावनो. तुम्हाला दहीहंडी उत्सवानिमित्त PLV फाईल लवकरात लवकर तुमच्या यूट्यूब चॅनलवरती, म्हणजे तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर येईल. त्यासाठी नक्कीच बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.